अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. 28 फेब्रुवारी 2024 माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे. याला द्विजाप्रिया चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. माघ महिन्यात गणेश जयंती आलेली होती. आपण सगळ्यांनी छान गणपती बाप्पाची सेवा केली. त्याच पद्धतीने जसं गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याच पद्धतीने माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीलाही तेवढंच महत्त्व आहे. प्रत्येक गणपती भक्तांसाठी तो दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्यांच्या शरीराला झेपत असेल ते आवर्जून उद्या उपवास करतील. मी तुम्हाला काही उपाय आणि सेवा सांगणार आहे. त्याच्यातले जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, विद्येचा देवता आहे. आयुष्यात येणारं संकट आपल्यावर कमी व्हावं म्हणून आपण गणपती बाप्पाची आराधना करत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीचा गणपती बाप्पा हा आवडतीचा देव आहे. तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायची आहे. आता उपाय आणि सेवा काय आहे ते तुम्ही सगळे बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अर्थात मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्हाला सेवा नाही करता येणार. अशा वेळेस तुम्ही ओम गण गणपते नमः, गणपती बाप्पाचा आवडतीचा मंत्र ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्षम ऐकायचं असेल तर तुम्ही घरात ऐकू शकता, जरी तुम्हाला मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर सुद्धा. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला अर्थात चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा होता. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक करायचा, गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, नाही म्हटलं होत तर एकदा तरी म्हणायचं. ते म्हटल्यावर फलश्रुती म्हणायची, पण फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. तेव्हा ते अभिषेक पात्र साईडला ठेवायचं आणि फक्त हात जोडायचे आणि फलश्रुती म्हणायचे. आणि जे 11 वेळा म्हणणार असेल तर त्यांनी 10 वेळा म्हणून 11व्या वेळा जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्षम म्हणता तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. हे झाल्यावर ते जे तीर्थ आहे अर्थात ते आपल्या मुलांना द्यायचं असतं. अमृतासमान काम ते करतं. मुलांची एकाग्रता, कुशाग्र बुद्धी, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, उद्धटपणा, जगाच्या पाठीवर प्रत्येक मुलांमध्ये कुठले ना कुठले अवगुण असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत, आणि त्यांनी ते नीट करावे, त्याच्यातून त्यांनी बाहेर पडावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून गणपती बाप्पांची आराधना करायची. त्याच्याबरोबर तुमचे लहान मुलं असतील, भले ते शाळेत सकाळी जाणार असतील, दुपारी, सकाळी, संध्याकाळ, रात्री तुम्ही मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षम पठण करून घ्या किंवा गणपती स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. हे झालं. दुसरं येतं की आपल्याला दुर्वांची सेवा करायची आहे. काय करायची ते तुम्हाला माहिती आहे. गणपती आपल्याला एक दुर्वा म्हणजे 21 दुर्वांची मिळून एक असा बंच घ्यायचा. त्याच्यावर गणपती अथर्व शीर्षम 11 वेळा म्हणायचं. नाही शक्य होत तर गणपती स्तोत्रम म्हणायचं. नारदवाचे प्रणम्य शिरसा दैवम ते म्हणायचं. आणि ते सगळं करत असताना मुलांना शेजारी बसवा. ताई मुलं बसत नाही, ते नाही बसत, त्यांना लाडीगुडी लावा. काहीतरी सांगा की बाबा तू बसला तर तुला मी हे देईल ते देईल. असं करूनही तुम्ही मुलांना तिथे बसवू शकता. ते झाल्यावर त्यांच्या हातात ती दुर्वा द्या. तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा, तुम्ही गणपती स्तोत्रमचं पठण करा. मुलांचं लक्ष असो नसो, एकदा लक्ष नाही लागणार, दोनदा नाही लागणार, 11व्या वेळेस त्यांचं लक्ष लागेल, त्यांच्या कानी ते मंत्र पडेल. ते झाल्यावर ती दुर्वा त्यांच्या गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायला लावा. दुर्वा अर्पण करताना देठ गणपती बाप्पांकडे आलं पाहिजे. या पद्धतीने उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यावर त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता सकाळी. हे झाल्यावर संध्याकाळी तिसरा उपाय, तुम्हाला कापूर बरोबर तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा, कापूर बरोबर खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला देवासमोर जाळायचा आहे, गणपती बाप्पासमोर. आणि आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे कापूर जळत असताना. अर्थात ते जे खोबरं आहे ते दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायचं आहे. खोबऱ्याचा जो उपाय सांगितला आहे तो तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. त्याच्याबरोबर ज्यांना मनातल्या इच्छा पूर्ण व्हावा, खूप प्रभावी सेवा आहे. महिलांनो, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला जे डिवोर्सपर्यंत केस गेलेली आहे, नवरा आम्हाला सोडायचं म्हणतो पण मला संसार करायचा आहे, किंवा मुलं बाळांसंबंधात अडचणी असतात, संसारिक ज्या काही अडचणी असतात, तुम्हाला खरं सांगते ही सेवा तुम्ही करून बघा. मला अनुभव आलेला आहे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की ही त्याच सेवा सांगते, पण प्रत्येक वेळेस नवीन लोक जोडलेले असतात आणि त्या एका व्यक्तीने जरी सेवा केली आणि त्याचं आयुष्य बदललं ना, याच्यासारखं मोठं सुख नाही एक स्वामी सेवेकरी म्हणून नेहमी त्या सेवा मी सांगत असते. सगळ्यात महत्त्वाचं, उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला
डाळिंब घेऊन जायचे आहे, खोबरं घेऊन जायचं, सॉरी, डाळिंब, सुपारी, नारळ आणि दुर्वा हे गणपती बाप्पांच्या मंदिरातच, गणपतीचंच मंदिर पाहिजे तिथे जाऊन अर्पण करायचं, त्यांना प्रार्थना करायची, काय असेल ते 120 दिवस ही तुम्हाला सेवा करायची आहे. रोज 121 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. 120 दिवस रोज 121 वेळा, की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, ज्यांचं गणपती बाप्पाच्या कृपेने सगळं चांगलं आहे त्यांनी उद्या कमीत कमी 108 वेळा तरी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. खूप 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 प्रभावी मंत्र आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा. मी माझ्या पण प्रेग्नन्सीच्या वेळेस ती पण एक सेवा केली होती. अर्थात गर्भधारणा म्हणजे राहावी किंवा जी राहिलेली आहे ती व्यवस्थित कंटिन्यू करावी म्हणून ती सेवा केली होती आणि मला त्याचा खूप छान अनुभव आला. माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला त्या सेवेचा अनुभव आलेला आहे. खरंच जर तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल तर तुम्ही ही आवर्जून सेवा करा, तुम्हालाही याचा खूप सुंदर अनुभव येईल. त्याची लिंक वाटलं असतं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, की जेणेकरून तुम्हाला सापडेल की 120 दिवसाची सेवा काय. आज मी नक्की ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे झाल्यावर अजून एक तुम्हाला सांगते की गणपती बाप्पांना तुम्हाला काय करायचं आहे. दुर्वा असतो बघा, म्हणजे दुर्वा असते तर तुम्हाला 21 दुर्वा, 21 नसेल तर 11 दुर्वा घ्या. 11 दुर्वा म्हणजे काय, 21 दुर्वांची मिळून एक बंच, समजलं असेल ना. 21 दुर्वा घ्यायचा, एक त्याची गाठोडं करायचं, आपल्याला दुकानात मिळतं तेच उचलायचं आणि त्याच्याबरोबर ती 21 दुर्वा तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्याबरोबर गुळ आणि खोबरं, गुळ खोबरं 21 दुर्वा. आता गुळ खोबरं तुम्हाला अर्थात आपल्या घरात ते मिळून जातो. 21 दुर्वा, मी परत एकदा सांगते, 21 दुर्वा घ्यायचे. 21 नसेल शक्य होत तर 11 दुर्वा, म्हणजे 11 दुर्वाचा बंच तुम्हाला घ्यायचा आहे. 11 दुर्वाचा बंच तुम्हाला घ्यायचा आहे. 11 पण नसेल शक्य होत 7 घ्या. 7 नसेल शक्य होत तर 5 घ्या. 5 नसेल शक्य होत तर 1 घ्या. आता मी माझं सांगते, जर तुम्हाला 7, 9 किंवा 11 याच्यातून जेवढ्या जास्त दुर्वा घेता येईल तेवढा तुम्हाला त्या दुर्वा घ्यायच्या आहे. त्या दुर्वा हातात घ्यायच्या आहे. गुळ आणि खोबरं थोडंसं घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना स्मरून मंदिरात जाऊन सेवा केली तर अतिशय उत्तम. मंदिरात तेवढ्या वाईब्स चांगल्या येतात, तेवढं पावित्र असतं. आपणही आपलं घर खूप पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण माणूस आहोत आपण, आपल्याकडनं चुका नाही होणार तर कोणाकडे होणार. पण गणपती मंदिरात जाऊन तेवढ्या पॉझिटिव्हिटी, तेवढ्या वाईब्स खूप चांगल्या येतात आणि अर्थात त्याचा इफेक्ट आपल्यावर पण होतो. आता समजा कोणी 7 दुर्वांचा बंच घेतला, 7 दुर्वा त्यांनी घेतल्या. परत एकदा सांगते महिलांनो, आपण तीन पानांची एक दुर्वा घेतो, बरोबर. अशा 21 दुर्वा झाल्या की एक त्याचा गाठोडा बांधायचा, परत दुसऱ्या 21 दुर्वांचं गाठोडं बांधायचं, परत तिसऱ्या दुर्वांचं 21 गाठोडं बांधायचं. असं 5, 7 किंवा 11 किंवा 21 अतिशय उत्तम. त्या दुर्वा तुम्हाला घ्यायच्या, गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचा, गुळ खोबरं पण हातात घ्यायचं, त्या दुर्वा पण हातात घ्यायचा, गणपती बाप्पांना स्मरण करायचं. जो गणपती बाप्पाचा मंत्र येत असेल, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, किंवा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या जास्त वेळा होईल तेवढ्याच जास्त वेळा मन शांत ठेवायचं. कुठलेही विचार, कितीही दुःख असो, कितीही त्रासात असेल, काहीही नाही, मन शांत ठेवा. गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन स्वतःला शांत करा आणि तुमच्या मनाला शांत करा. ते दुर्वा आणि ते सगळं हातात घ्या, खाली बसा, आसन असेल तर अतिशय उत्तम, आसनावर बसा. तुम्ही छान त्या मंत्राचा जप करा. तुमचे जे काही दुःख आहे, अडचणी आहे, संकट आहे, ते सगळे गणपती बाप्पांना सांगा. काय जे अडचणी आहे जे सगळं सांगा आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या गुळ खोबऱ्यासोबत. हे अर्पण केल्यावर गणपती बाप्पांना एकच सांगायचं की आयुष्यात आलेलं जे दुःख आहे, ते संकट आहे, ते येणार आहे, पण त्याची जी तीव्रता आहे ते कमी होऊ दे. कारण मंगलमूर्ते विघ्नहरा, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. तो सगळ्यांची विघ्न दूर करतो. नक्कीच तो सगळ्यांची विघ्न दूर करतो आणि आपल्याला सुखच देऊन जातो. तर तो सगळ्यांची विघ्न दूर करणार आहे तर तुमची माझी का नाही करणार. फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. ही सेवा खूप सुंदर आहे, अनुभव आलेले आहे. बऱ्याच माझ्या महिलांना जेव्हा मेल येतात तेव्हा त्यांना ही सेवा दिली जाते, त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे. अनुभव आल्याशिवाय कुठलीही सेवा तुमच्यासोबत शेअर करू वाटत नाही. अर्थात प्रत्येकाला याचा अनुभव येतो असं नाही, सेवा उपाय तेवढे प्रभावी असतात. फक्त तुमच्यातली जे जिद्द असतं ना, की तेवढं तुमच्यात पण पॉझिटिव्हिटी पाहिजे.
तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.